हरे कृष्ण. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. तर आज आपण भगवद्गीतेवरती चर्चा न करता उद्यापासून उद्या एकादशी आहे ना, विशेष एकादशी. उद्या आणि परवा 2 दिवस एकादशी आलेली आहे. तर परवाची एकादशी भागवत एकादशी. तर त्या एकादशीच्या दिवसापासून या श्रावण महिन्यामध्ये विशेष करून संपूर्ण श्रावण मास किंवा हा जो चातुर्मास आहे, पर्व काळ, नारद मुनींनी सुद्धा या चातुर्मासामध्ये आपण भागवतामध्ये ऐकले ना, भागवतामध्ये चातुर्मासामध्ये कुणाची सेवा केली? ऋषी मुनींची, संतांची सेवा केली. आणि त्यामुळं ते काय झाले की नारद मुनी झाले पुढे जाऊन. तर हा चातुर्मासाचा काळ आणि त्याच्यामध्येही श्रावण महिना विशेष भगवंतांचा प्रिय आहे, राधाकृष्णांचा दोघांचाही. आणि या महिन्यात मग संपूर्ण महिनाभर वातावरण पण प्रफुल्लित झालेलं आहे, सृष्टीचं एवढं सुंदर वातावरण. आणि अशा वातावरणात भगवंतांचा जन्म, श्रीकृष्ण जन्म, त्याला असं पूरक असं वातावरण या महिन्यामध्ये विशेष. आणि दुसरे म्हणजे दुसरी महत्त्वाची लीला, बलरामांचाही जन्म झालेलाच आहे. आणि त्यानंतर महत्त्वाची लीला म्हणजे झुलन यात्रा, झुलन महोत्सव. आपण सर्वांनी नागपंचमी साजरी केली असेल. तर ते एक झोका दे बाळाला, नाही कृष्णाला द्या कृष्णाला. तर भगवंताच्या लीलेवरूनच हे सगळे सण आपले आलेले आहेत, भगवान श्रीकृष्णांच्या लीलेतूनच. तर नवीन ज्या माताजी लोक असतात त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना पहिले काय असं काय म्हणतात, तर ते आणायचं, परत ते पंचमी असते वगैरे वगैरे. तर वृंदावनमध्ये सुद्धा श्रीमती राधाराणीचा विवाह आपल्या सर्वांना माहिती आहे कोणाशी झालंय, मग त्यावेळी सांगितलेलं मी. भगवान श्रीकृष्णांशी विवाह नाही झाला, पण आता राधाराणीचा विवाह दुसरा कोणाशी पण होऊ शकत नाही. तसं तर विवाह झालेला आहे भांडीरवणमध्ये, पण लीलेनुसार तो विवाह कुणालाच जास्त जणांना माहिती नव्हता झालेला आहे. आणि अजूनही बऱ्याच लोकांना माहितीच नाही राधाकृष्णाचा विवाह ऑफिशियली झालेला आहे. भांडीरवन या ठिकाणी आपण गेलेलो होतो, तिथं सर्वांना माहिती आहे, राधा भांडीरवन विहारी. आणि असं भगवंताने राधाराणीकडे असा हात करून कुंकू लावत आहेत, भगवंत राधाराणीची मांग भरत आहेत. तर ते भांडीरवट या ठिकाणी झालेला विवाह, ब्रह्माजींनी लावून दिलेला विवाह, पण बऱ्याच जणांना ते माहिती नाही. तर राधाराणीचंच हे भगवान श्रीकृष्णाचीच सावली स्वरूप असलेले गोप आहेत एक, त्यांचं नाव अनिरुद्ध नाही, हे अर्जुनाच्या मुलाचं नाव काय? अर्जुनाच्या मुलाचं नाव अभिमन्यू गोप. तर ते अभिमन्यू गोप श्रीकृष्णाची सावली स्वरूप आहेत. त्यांची सावली पडत नाही, सावलीची आता हाताची सावली पडते, पण सावलीची सावली पडते का? नाही. तर श्रीकृष्णाची सावली म्हणजे ते अभिमन्यू गोप आहेत. आणि त्यांच्याशी राधाराणीचा विवाह झालाय लीलेनुसार, म्हणजे डायरेक्ट श्रीकृष्णांशी नाही झाला. डायरेक्ट पण झालाय, सांगितलं ना आधी, ब्रह्माजींसोबत झालेला आहे ते, पण लीलेमध्ये त्या अभिमन्यू गोपशी विवाह झालेला आहे. आणि मग तिकडे जेव्हा राधाराणी गेलेली आहे सासरी, तर सारखं राधाराणीला भगवंताची आठवण येत असते. भेटायचं कसं? आता डायरेक्ट तर भेटू शकत नाही. हरे कृष्ण. तर डायरेक्ट तर भेटू शकत नाही राधाराणी भगवंतांना, मग भेटणार कसं? तर राधाराणीला असं म्हणजे असे काही सणवार आले की वाटतं की बंधू माहेरी येणार, कोणीतरी न्यायला येणार, बंधू येईल गाडीने न्यायला. गौरी गणपतीच्या सणाला नाही, तर ह्या पंचमीच्या सणाला सुद्धा राधाराणीला सुद्धा न्यायला. राधाराणीचे जे भाऊ आहेत त्यांचं नाव काय आहे माहिती आहे? श्रीदाम. काय नाव आहे? श्रीदाम. तर भगवंताचे अनेक सखा आहेत, श्रीदाम, सुदामा, त्यानंतर अनेक म्हणजे धनसुखा, मनसुखा, असे बरेच सखा, 12 मेन आहेत. आणि मग त्याच्यात परत जसं गोपी राधाराणीच्या अष्टसखी आहेत, तसं भगवंताचे 12 अष्टसखा आहेत. अष्टसखा परत त्यांच्यात परत दुसरे अष्टसखा, असं विस्तार वाढत गेलेलं. तर ते अष्टसखामध्ये श्रीदाम एक आहेत, भगवंतांचे सखा आहेत. तर त्या श्रीदामचाच राधाराणीला श्राप मिळालेला होता की तुमचा 100 वर्षाचा वियोग होईल श्रीकृष्णाचा. जन्म व्हायच्या आधी, राधाकृष्णाचा जन्म व्हायच्या आधी
नाही नाही, ते सिरियल मध्ये तसं दाखवलेलं आहे. ते वृंदावन मध्ये आल्यानंतर, इथं आल्यानंतरच्या लीलेमध्ये नंतर ते जेव्हा एकदा श्रीकृष्ण दुसऱ्या एका गोपीसोबत कुंजामध्ये बसलेले असतात त्या गोपीसोबत, आणि जेव्हा मग राधाराणी तिथे जाते तर ती गोपी नदी बनते. जी नदी, काय तिचं नाव, दोन्ही ह्याला ही करणारी नदी आहे ती. भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगतामध्ये असणारी, तिचं नावच आठवे ना मला, नावं अशी काय कधी कधी येणारी आहेत त्यांना. तर ती नदी बनते ती गोपी, आणि मग त्यावेळेस राधाराणी, राग येतो राधाराणीला. मग राधाराणी काय करते, म्हणजे मान करते, आत कोणाला कुंजात कोण यायचंच नाही म्हणते. कृष्ण असू दे कोणी असायचं असू यायचं नाही. तर त्यावेळेस हे श्रीदाम राधाराणीचे भाऊ, श्रीकृष्णांनाही विरह झालेला असतो, जायचंच आहे म्हणतात, पण ते काही सोडायला तयार नाहीत. आणि मग त्या राधाराणीच्या ज्या सखी आहेत ललिता विशाखा, त्या पाहऱ्यात उभा राहील, जायचं नाही म्हणे. राधाराणीने सांगितले जायचं नाही म्हणजे नाही, तर ते ऐकायला काही तयार नाहीत. आणि मग तिथं त्यांना तो श्राप, श्रीदाम पण दुसऱ्या एका ह्याच्यामध्ये त्यांनाही श्राप भेटलेला असतो. ते एका कुठल्या तरी गोपीसोबतच असे हे करत असताना सापडलेले होते. मग त्यावेळेस त्यांना एक राक्षस, शंखचूड नावाचे राक्षस बनतात आय थिंक ते. तर ती पण एक कथा आहे. अनेक कथेमध्ये कथा वाढत जातात. तर असा शाप त्या राधाराणीला, शाप म्हणजे आता ते वियोग लीला रसाचं आस्वादन करायचं आहे, कारण दूर गेल्याशिवाय प्रेमाचे हे होणार नाही. तर त्या रसाचं आस्वादन करण्यासाठी हे झालेलं आहे सगळं. आणि मग राधाराणीला वाटतं की मलाही न्यायला यावं श्रीदामनी, आणि मग श्रीदाम ते राधाराणीला आणायला जातात. पण गेल्यानंतर ती म्हणते, तिची राधाराणीची जी सासू आहे जटिला आणि कुटीला, त्यांची एक सासू आणि एक ननंद आहेत, जटिला आणि कुटीला. जी कुटील आहे स्वभावाने कशी आहे, कुटील म्हणजे कपटी, आणि जटिला म्हणजे जटिल आहे. तर या दोघी पण, तर ते सारखी डाऊट घेत असते, कारण तिला माहिती असतं राधाराणी आणि कृष्णाचं काही ना काहीतरी सतत चालू असते. त्यामुळे ती बाहेरच सोडत नसते राधाराणीला, अजिबात जायचं नाही कुठे. आणि पूर्वी तसं असायचं, लग्न करून पतीसोबतचे स्त्री आले तरी थोडं बोलायचं म्हटलं तर सासूची परवानगी, लगेच ते बोलवून काम काहीतरी सांगणार, काहीतरी कर, आणि बोलायला देत नसायची. तुम्ही कधी जुने पिक्चर वगैरे बघितलं असेल तर त्याच्यामध्ये आहे बघा, ते संत सखूबाई पिक्चर एक आहे. तर ती सखूबाई नवऱ्याची जेव्हा कधी सेवा करायला लागली, सासू मुद्दाम बोलवणार तिला, सखू इकडे माझे पाय दाब. थोडंसं संध्याकाळचं त्याच्यासोबत बोलायला लागली, काय करायला लागली की लगेच. आणि मग त्या मुलालाही म्हणणार, तू एवढा कसा बैल वेडा झालायस, असं झालंय तसं झालंय, तुला समजतंय की नाही. तर अशा प्रकारचं पूर्वी असायचं असं जाच सासूचा सुनेला. तर तसंच राधाराणीला सुद्धा. तर ती सारखी डाऊट घ्यायची. आणि मग एकदा काय होतं की पौर्णमासी म्हणून योगमाया शक्ती आहे भगवंताची, ती कार्य करते राधाराणीची महती किंवा राधा आणि कृष्णाचं मिलन घडवून आणण्यासाठी पुन्हा. तर ती पौर्णमासी किंवा मुखराई म्हणून राधाराणीची पण आजीचं नाव आहे, आणि ही पौर्णमासी वृंदावनमध्ये एक आजीच्या रूपामध्येच आहे. तर ती पौर्णमासी काय करते की एक शर्यत लावते की जे कोणी, एक मटका असते आणि त्या मटक्याला छिद्र केलेले असतात, आणि छिद्र करून जे कोणी यमुनेमध्ये जाऊन ते मटका भरून घरापर्यंत नेऊन पूर्ण त्या मटक्यातून भरायचा. तर जे, आणि हे कोणी करू शकेल, ज्या पतिव्रता स्त्री आहेत, खऱ्या पतिव्रता स्त्री आहेत त्याच करू शकतात म्हणजे. पाणीच गळणार नाही त्याच्यातून. सगळे छिद्र आहेत मटक्याला आणि त्याच्यातून पाणी गळणारच नाही, असं कसं होईल का तरी. मग लगेच स्पर्धा म्हणलं की ह्या दोघी जटिला आणि कुटीला, तिथं सगळे उत्सव असतात, मटका फोड उत्सव. हो. तर तिथं मग त्यांचं स्पर्धा म्हणलं ह्या दोघी जातात, जटिला आणि कुटीला. आणि राधाराणीला काही जाऊ देत नाहीत बाहेर. काय म्हणजे जटिला कुटीला जातात, त्यांना वाटतं की पहिल्यांदाची ती जी मुलगी असते कुटीला, ती जाते हे मटका बुडवते वरती, तर काय पाणी सगळं निघून जातं. परत सगळे हसतात, काय म्हणे हे तिच्यावरती हे घेतात. परत तिला हे थोडा राग येतो, परत बुडवते, परत तसं 2-3 वेळा करते आणि ती सोडून देते.
आणि त्यावेळेस मग तिची आई आहे जटिला, ती म्हणते तर तुला काही जमणार नाही, मी बघ मी खरी पतिव्रता आहे की नाही. मग ती जाते, ती पण तसंच करते, सगळं पाणी खालीच. मग सगळ्या गावातल्या ज्या बरसाण्याच्या ज्या सगळ्या गोपी आहेत सगळ्यांचं हे होऊन जातं. म्हणजे जे जे राधाराणीला नावं ठेवत असतात किंवा हे करत असतात त्यांचं कुणाचंच ते मटक्यातलं पाणी हे राहत नाही. मग आता राहिलं कोण तर राधाराणी राहिलेली असते. मग सगळ्यांना हे तर ह्या तर दोघी सांगत नाही ते राधाराणीचं नाव. मग बाकीच्या स्त्रिया सांगतात की असं असं राधाराणी राहिली आहे. तर राधाराणीला बोलवलं जातं. जसं राधाराणी इथे मटका हे करते, पाणी वरती घेते, पाणी खाली एक टिपका सुद्धा पाणी खाली पडत नाही, एवढे सगळे छिद्र असून सुद्धा. आणि तिथून मग ती राधाराणी घेऊन पण जाते आणि त्याच्यावरून मग राधाराणीचं पातिव्रत्य समजतं सर्वांना. आणि तरी पण ह्या दोघी मान्य करायला तयार नसतात. तर श्रीराम जेव्हा येतात राधाराणीला नेण्यासाठी, तर ती राधाराणीची सासू आहे ती म्हणते काय घेऊन आलाय, आमच्यासाठी काय आणलंय का नाही, गाई दान किंवा दान काहीतरी घेऊन आल्याशिवाय राधाराणीला पाठवणार नाही, म्हणजे माघारी जा. आणि हे राधाराणी समजल्यावर राधाराणी रडायला लागते की आलेल्या भावाला, कारण राधाराणीला भगवंतांना भेटण्याची ओढ तेवढीच लागलेली आहे. श्रावण महिना चालू झालेला आहे आणि मग पूर्वीचे दिवस राधाराणी जेव्हा इकडं होती तेव्हाचे दिवस आठवतात राधाराणीला. झोपाळ्यावरती भगवंतांनी झोलवलेलं आणि हे ते सतत राधाराणी म्हणलं की फक्त कृष्णाचं चिंतन सोडून दुसरं काही चिंतन राधाराणी कधीच होऊही शकत नाही राधाराणीला. एकदा काय होतं की चित्रा नावाची सखी आहे राधाराणीची, ती चित्र रेखाटत असते, नेहमी चित्र काढत असते. मग तिने एक चित्र बनवलेलं होतं आणि राधाराणी असं भगवंताच्या चिंतनात होते आणि ती चित्रासखी येते आणि राधाराणीसमोर असं ते चित्र धरते आणि ते चित्र बघत बघत राधाराणी त्या चित्राकडे बघतच राहते, इतका वेळ बघत राहते. फार आवडतं तिला ते चित्र राधाराणीला. आणि थोड्या वेळात तिला राधाराणी भानावर येते, म्हणते मी हे काय झालं माझ्याकडून की मी कृष्णाला सोडून दुसरं कोणाच तरी चित्र बघत आहे. आणि त्यावेळेस मग राधाराणीच्या डोळ्यातून अश्रुधारा यायला लागतात किंवा राधाराणीला हे होतं की मी कृष्ण सोडून दुसऱ्याचं चिंतन केलंच कसं काय म्हणून. त्यावेळेस चित्रासखी विचारते राधाराणीला की काय झालं राधाराणी, तू का रडत आहात आपण. तर त्यावेळेस ती राधाराणी म्हणते की हे तू आणलेलं चित्र मी इतका वेळ निहाळलं, इतकं माझं मन आकर्षित करून घेतलं त्या चित्राने, कसं काय असं झालं. आणि मी कृष्ण सोडून दुसऱ्याचा विचार किंवा चिंतन कधीही करू शकत नाही. त्यावेळेस चित्रासखी हसते आणि म्हणते ते दुसरं तिसरं कुणाचं चित्र नसून श्रीकृष्णाचं चित्र आहे. त्यावेळेस राधाराणीला खूप आनंद होतो. तर इतकं प्रेम राधाराणी आणि भगवंतांचं आहे. तर एकदा झुलन यात्रेच्या वेळेस झुलनाची तयारी, मग तयारी म्हटलं की आता निकुंज लीला म्हटलं तर कुंजाचे पण प्रकार आहेत. निकुंज, कुंज, निकुंज आणि निभृत निकुंज असं 3. म्हणजे त्याच्यामध्ये प्रायव्हसी जास्त वाढत जाते. कुंजामध्ये भगवंताचे सखाई असतात, राधाराणीच्या सखीही असतात, सगळ्यांसाठी. निकुंज म्हणलं की सखा नाही, फक्त तिथे अष्टसखी आणि भगवान श्री श्री राधाकृष्ण. आणि निभृत निकुंजामध्ये केवळ श्री श्री राधा कृष्ण, राधा पंढरीनाथ आणि केवळ कोण, छोट्या ज्या मंजिरीज आहेत, जे आपले 6 गोस्वामी आहेत ते मंजिरी आहेत. तर त्या छोट्या छोट्या मंजिरी ज्या अष्टसखींच्याही सेविका 12-13 वर्षाच्या मुलीच्या रूपामध्ये त्या मंजिरी कार्य करत असतात, सेवा करत असतात राधाकृष्णाची. कितीही पर्सनल लीला असू द्या, ती त्या लीलेमध्ये मंजिरी जाऊ शकतात, पण गोपी तिथं प्रवेश करू शकत नाहीत बऱ्याच वेळा. तर त्या निभृत निकुंजामध्ये काही वेळा तर ही जी लीला आहे, तर निकुंजामध्ये राधाकृष्णाच्या या ही लीला झुलन लीला होते. तर श्रीमती राधाराणीला मग इकडं आत्ता मी सांगितलं की श्रीरामला काहीतरी आणायला सांगितलं, तर श्रीराम गायींचं दान करून राधाराणीला घेऊन येतात. मग इकडं राधाराणीची आई आहे. कोण आहे राधाराणीची आई? कीर्तिदा मैया की कीर्तिदा माता वाट पाहत असते. आणि बऱ्याच दिवसातून भेटल्यानंतर माहेर शेवटी मुलीला, दोघीजण एकमेकांना कवटाळतात आणि मग 1-2 दिवस झाल्यानंतर लगेच झुलन लीलेचं भगवंतांचं आमंत्रण आलेलंच असतं. मग ते आमंत्रण कशाच्याही रूपामध्ये, कधी पोपट किंवा असेल किंवा कधी ते पक्षाचा आवाज ओरडणार किंवा सांकेतिक भाषेतून संकेत वट नावाचा वट आहे, तर त्या ठिकाणी भगवंत संकेत करायचे. वृंदावनमध्ये प्रत्येक स्थान आहे ज्या ठिकाणी जी लीला व्हायची, त्या प्रत्येक लीलेचं स्थान आहे वृंदावनमध्ये. तर संकेत बिहारी आहेत त्या ठिकाणी संकेत वटमध्ये. तर
त्या ठिकाणाहून संकेत केला की कुठं लीला होणार आहे, काय लीला होणार आहे. आणि ह्या लीलेचं सगळं मॅनेजमेंट वृंदादेवी तुलसी महाराणी, ती एक सखीचं कार्य करते. ती सगळं मॅनेजमेंट कर. 1,00,000पेक्षा जास्त पोपट कार्य करतात वृंदादेवीच्या अंदर. लीला स्थळ कुठं असणार. आणि मग आपले एक आचार्य आहेत, खूप सुंदर गीता म्हणतात ते. त्यामध्ये ते म्हणतात राधा कृष्ण प्राण मोर जुगल किशोर जीवने मरणे गती अर नाही मोर. बंगाली भजन आहे. श्रील नरोत्तमदास ठाकूर यांनी लिहिलेलं प्रार्थना नावाचा ग्रंथ आहे त्यांचा. आणि अनेक ग्रंथ त्यांनी भजन लिहिलेले आहेत विशेष सुंदर सुंदर. तर त्यांचे जे ते सुद्धा एक मंजिरी आहेत. आणि त्यांचे जे गुरु होते श्रील लोकनाथ गोस्वामी, ते सुद्धा मंजिरीच होते राधाकृष्णाच्या लीलेमध्ये. त्यांना तर भगवंत डायरेक्ट प्रकट झाले त्यांच्या समोर. त्यांचे जे आपण बघा तिथं बसून कीर्तन एकदा केलं होतं आम्ही त्यांच्या श्री राधा गोकुलानंद मंदिरमध्ये त्यांची समाधी आहे. तर तिथे बसून कीर्तन केलेलं ते लोकनाथ गोस्वामी, त्यांना तर भगवंत डायरेक्ट समोरच प्रकट झाले त्यांच्या. आणि ते जिथं जाईल, आता ते तर हे होते बाबाजी होते, एका ठिकाणी राहायचे नाहीत. आणि ज्या आज एका झाडाखाली उद्या दुसऱ्या, ज्या झाडाखाली झोपायचे त्या झाडाखाली ती भगवंतांना एका असं त्यांनी पिशवीत टाकलेलं होतं, झोळीत. आणि चैतन्य महाप्रभूंनी आदेश दिला होता त्यांना की तुम्ही काय करा, लीलास्थळी शोधून काढा अनेक राधाकृष्णाच्या. आणि मग त्यांना जे भगवंत प्राप्त झालेले होते विग्रहाच्या रूपामध्ये, तर त्यांचं नाव काय होतं, राधा विनोद विनोद बिहारीजी. तर ते भगवंत काय करायचे, जिथं लीलास्थळी आहे आता पिशवी अशी गळ्यात अडकवलेली असणार आणि त्यात भगवंत आत असायचे. आणि जिथं लीलास्थळी आली की भगवंत असं डोकं वर काढायचे आणि म्हणायची इथं ही लीला केली आम्ही. राधाराणी एकदा बोलायची की या ठिकाणी आम्ही रास केलाय. भगवंत बोलायचे की या ठिकाणी आम्ही एकत्र बसून मित्रांसोबत भोजन केलेलं आहे, इथं मी बासरी वाजवलेली आहे, इथं मी हे केलेलं आहे, ही लीला ती लीला, इथं झुलन लीला केलेली आहे, इथं भांडीरवट आहे. असं भगवंत डायरेक्ट वरती येऊन सांगायचे. परत आणि आज जाऊन बसायचे भगवंत. इतकं सुंदर लीला. तर त्यांच्यासोबत डायरेक्ट भगवंत बोलत होते. तर अशी ही सगळी आपली परंपरा आहे, राधाराणी मंजिरी परंपरा. तर मग राधाराणीला घेऊन गेलेले आहेत. आणि कदंब कालिंदीर कुले केली कदंबे रवन रतन वेदीर उपर बसबदुई जन राधा कृष्ण प्राण मोर जुगल किशोर. काय कालिंदीर कुले केली. कालिंदीर कुले केली म्हणजे कालिंदीच्या तटावरती, यमुनेच्या तटावरती जिथं अनेक कदंबाची झाडं आहेत, कदंबाचं वन आहे, कदंबाची झाडं मोठी मोठी. त्या प्रत्येक कदंबाच्या झाडाला काय केलेलं आहे, वृंदादेवीने अरेंजमेंट केली आहे की सगळ्या झाडाला झोका, सगळीकडे झोके असे लटकलेले आहेत. किती किती मोठं वन आहे त्याच्यामध्ये. आणि इतकं सुंदर सुगंध सगळीकडे वारा वाहत आहे. त्या वाऱ्याच्या मिशेने सुगंध, सगळे फुलं उमललेली आहेत. इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे. आणि त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने ऑलरेडीच प्रवेश केलेला आहे. आणि भगवंत आता श्रीमती राधाराणीची वाट पाहत आहेत की राधाराणी कधी येणार आता लीला संपन्न करण्यासाठी. आणि मग श्रीमती राधाराणी अनेक बाकीच्या सखींच्या समवेत आणली जात आहे, राधाराणीला आणलं जात आहे. आणि मग आणल्यानंतर मग तिथेही मान लीला होते. कधी कधी राधाराणी काही तयार नाही झोक्यावरती बसायला. तर परवाच मी ऐकत होतो, गृहस्थामध्ये 2 गोष्टीचं सुख आहे फक्त. कुठल्या गोष्टी तुम्ही सांगा बरं. आता तुम्ही सगळे गृहस्थ आहात, आहे का सुख आहे हे मान्य का? तुमच्या परीनं जास्त असू शकतं शास्त्रानुसार, तर 2 गोष्टीत सांगितलेलं आहे. कुठल्या गोष्टींचं सुख आहे सांगा बरं सर. 2 गोष्टींचं विशेष, 2 गोष्टींचं सुख आहे असं भगवंत पण सांगतात. भगवंत ही गृहस्थ होते ना. भगवंताच्या 16,108 गाण्या होत्या. नाही त्या दृष्टिकोनातून नाही, जे नॉर्मल जे तुम्ही हे करता त्या दृष्टिकोनातून. 2 सुख कुठलं तर एक आहे अपत्य सुख, लहान मुलांचं सुख. लहान मूल जेव्हा बडबड बडबड करत असतं तेव्हा किती आनंद होतो आई वडिलांना. आमचं पोरगं किती सुंदर बोलते, अरे राजा सोन्या काय काय बोबडे बोलते, काय करतात ते सुख. ते एक सुख आहे ना, मान्य आहे ना सगळ्यांना. ते एक सुख आहे. आणि दुसरं आहे
ते म्हणजे जेव्हा पती पत्नीमध्ये काय थोडंसं झालं तर त्या एकमेकांना मनवण्याचं सुख. पतीने पत्नीला काहीतरी सांगावं, समजावून सांगावं, तिने नाही नाही म्हणावं आणि परत त्यानं आणखी गोडी लाडी गोडी लावून सांगावं, तिने नाही नाही म्हणावं, असं अशा प्रकारचं. तर हे एक सुख, असे 2 सुख सांगितलेले आहेत, पत्नीला मनवणं आणि दुसरं म्हणजे अपत्य सुख. तर हे जर नसेल, आणि हे कधी होऊ शकतं, दोघांमध्ये चांगली घट्ट रिलेशनशिप असेल तर हे भगवान श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये श्रीकृष्ण स्वतः सांगतात. कारण जेव्हा भगवंतांनी काय केलं की एक दिवस रुक्मिणीला म्हणाले, काय म्हणे तू एवढी मोठी राजाची कन्या कशाला माझ्यासोबत विवाह केला असेल, हे गुरे राखी मुलगा गावाकडचं पोरग, म्हणले मी काय राजा होतो का काय का काय का काय. आणि रुक्मिणी भगवंतांना वाटले की रुक्मिणी रागवेल, असं का बोलायला लागलाय वगैरे असं म्हणू शकते, अधिकार आहे ना, पत्नी आहे म्हटल्यानंतर अधिकार आहे. रुक्मिणी माता इतका विचार, इतकं सिरियसली घेते ते वाक्य आणि चामर असे हे करत असते ढुलवत आणि पाय असं लाजते किंवा विचार करते, असं म्हणजे एक अंगठा असा हलत असतो आणि विचार करत 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 इतकी सिरियस, डोळ्यातून अश्रू धारा लागतात आणि तिला चक्कर येऊन पडणार इतक्यात भगवंत रुक्मिणी मातेला पकडतात. काय तो सीन बघा, रुक्मिणी माता पडायला लागली, भगवंतांनी धरलेला आहे आणि भगवंत माता थोडंसं असं हवा वगैरे केल्यासारखं, पाणी शेजारी असेल थोडंसं पाणी शिंपडतं आणि म्हणतात, अगं रुक्मिणी, मला वाटलं तू अधिकारानं मला बोलशील की हे काय बोलणं झालं का असं वगैरे, रागाने मला म्हणशील, पण तू तरी एवढं सिरियस घेतलं, असं काही नाही, चेष्टा करत होतो मी. आणि पती पत्नीमध्ये अशी चेष्टा आणि हे होत नसेल तर रिलेशनशिप कशी हे होणार, भगवंत बोलतायत तर शास्त्रानुसार. आणि जेव्हा भगवंत त्या 16,000 काय म्हणताय, लीला आहे भगवंतांना, लीला विस्तार करण्यासाठी म्हणते रुक्मिणी माता तसं. तर काय सांगत होतो तुम्ही, तर जेव्हा भगवान श्रीकृष्ण राधा काकूंना जास्त जास्त हे झालेले, इथल्या लीला वेगळ्या असू शकतात, काय सांगता येत नाही. तर काय सांगत होतो, हा, भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्या महालामध्ये 16,108 राण्या, महिषी आहेत, राण्या आहेत, त्यांच्या महालामध्ये जेव्हा जायचे 16,000 राण्यांच्या, तर जेव्हा सकाळ व्हायची, कोंबडा सकाळ झाली की कोंबडा आरवतो आणि कोंबडा आरवला त्या बोट मोडायच्या कोंबड्याच्या नावाने का. हा, आत्ता कुठं श्रीकृष्ण झोपले होते, आता कुठं आम्हाला त्यांचा अंगसंग प्राप्त होत आहे. आणि तो कोंबडा आरवला की भगवंत काय थांबायचे नाहीत, कारण ऑफिसला जायचं टाइम, ऑफिसची वेळ होते, भगवंत काय थांबायचे नाहीत. बाकी त्या महिषी म्हणायच्या, राण्या म्हणायच्या, आता तर कुठं झोपलाय तुम्ही, आता थांबा, अजून थोडं थांबा, भगवंतात काय थांबायचे, म्हणून त्या कोंबड्याला त्या हे करायच्या. तर जसं त्या गोपी वृंदावनातल्या की ब्रह्माजीला हे म्हणतात की ब्रह्माजीचं काय डोकं नाही म्हणे, हे आमचे डोळे बनवताना हे बनवलं, पलक पापणी बनवली, की ही पापणी जर बनलीच नसती तर आम्ही डायरेक्ट भगवंतांना कितीही काळ असं डायरेक्ट पाहू शकलो असतो. पण ह्या पापणीमुळे काय होतं की तेवढंच थांबतंय तेवढं. असं कसं ब्रह्माजीने काय क्रिएशन करताना त्यांच्या लक्षात कसं आलं नाही हा विचार. तर असं गोपी एका ठिकाणी जगन्नाथ तर बघता येतच आपल्याला, हो, पण आपण बघू शकत नाही जगन्नाथ. तर अशा प्रकारे सगळे कदंबाचं वन आहे, कदंबाचं, आणि प्रत्येक कदंबाच्या फांदीला एका झाडाला असे प्रत्येक झाडाला झोके बांधलेले आहेत. आणि मग राधाकृष्ण, मग भगवंत, आणि असं आज जसं वातावरण झालंय पावसाचं, तसं पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि तर आपण पावसाळ्यात जातो म्हणून उन्हाळ्यात तेवढाच कडक उन्हाळा पण कडक उन्हाळाही असतो, उन्हाळाही भरपूर कडक असतो तिकडे. तर असं पावसाचं वातावरण, ढग आलेले आहेत आणि राधाराणी काय झोक्यावरती बसायला तयार नाही. मग भगवंत राधाराणीला विनवणी करतात, राधे झूलन पधारो झुकी आए बदरा, श्यामा झूलन पधारो
झुके आये बदरा. झुके आये बदरा म्हणजे आकाशामध्ये ढग आलेले आहेत आणि कधीही पाऊस पडू शकतो. आणि मग एवढं सगळं हे लीला विस्तार करण्यासाठी एवढे सगळे केलेले प्रयत्न. नाही, भाद्रपद नाही. भद्रा नाही, बदरा. बदरा शब्द म्हणलं मी. बदरा म्हणजे बादल आले आकाशामध्ये, ढग 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 आलेले, त्याला बदरा म्हणलेले. ब्रज भाषेमधलं गीत आहे. तर मग भगवंत काय राधाराणी ऐकायला तयार नाही. मग भगवंत म्हणतात, तुम तो परमसयानी वृषभानू की लली. वृषभानू राजाशी तू आता मोठी झालेली मुलगी आहे, आता मान करणं बरोबर नाही. असं हट्ट कोण करतं? लहान मुलं करतात. तुम्ही आता मोठी झालेली आहे, तर तुझा विवाह पण झालेला आहे, आता तू काय केलं पाहिजेस? ऐकलं पाहिजे आणि बसलं पाहिजे धोक्यावरती. मग अशा प्रकारे राधाराणीला मनवून भगवंत राधाराणीला बसवतात आणि मग झोका देत आहेत भगवंत प्रेमाने. राधाराणी बाकीच्या सखी ह्या सगळ्या लीलेचं नुसतं पाहतायत, इतकं डोळ्यातून आनंद होतोय त्यांना. राधाराणीला भगवंत झोका देत आहेत. राधाराणीला आनंद होतो. आणि हे बाकी सगळ्या ज्या सखी मंजिरी आहेत ते सगळे आनंदित होऊन पाहत आहेत. कीर्तन, राधाकृष्णाच्या गुणाचं गान कीर्तन करत आहेत, कोणी गीत गात आहे. सुंदर सुंदर गीत आहेत ह्याचे पण, ह्याचे काय झुलन यात्रेचे. तर अनुपम माधुरी जोडी हमारे श्यामा श्याम की. तर दोन्ही किती सुंदर जोडी आहे. कधी कधी दोघंही झोक्यावरती बसतायत, मग गोपी बाकीच्या काय करतायत? झोका देत आहेत. आणि कधी कधी राधाराणी बसते, कधी श्रीकृष्ण बसतायत, राधाराणी झोका देते. अशा प्रकारची ही लीला चालू आहे. आणि मग त्याच्यामध्ये एक झोका झाला की मग कधी कधी सगळेजण बसतायत, बाकीच्या पण सखी, कारण इतके सगळे झोके रिकामे आहेत. कधी कधी राधाराणी भगवान श्रीकृष्णासोबत इतर सखींना बसवते. असंही नाही की केवळ मीच बसणार आहे श्रीकृष्णाच्या सोबत. हा राधाराणीचा भाव कधीच नसतो. तर विशेष करून एका भक्ताला कधी आनंद होतो? जेव्हा भगवंत, एक दुसरा व्यक्ती भगवंतांच्या पर्यंत पोहोचतो. तर हा श्रीमती राधाराणीचा भाव आहे. कधी कधी राधाराणी ललिता सखीला बसवते, कधी कधी विशाखा सखीला बसवते, कधी कधी तुंगविद्या, चित्रा आणि सुदेवी, रंगदेवी, अष्टसखी, इंदुलेखा आणि कोण राहिला? झाल्या, अष्टसखी झाल्या सगळ्या. तर चित्रा सखी. तर अशा सखींना कधी कधी राधाराणी बसवते. त्याच्यामध्ये जास्त आनंद प्राप्त होतो त्यांना, आनंद द्विगुणित होतो. आणि मग एक वेळेस काय झालं की इकडं लीलेचं हे झुलन यात्रे सगळी तयारी झालेली होती. राधाराणी काही यायला तयार नाही. आणि इकडं भगवंतही रेडी होते, सगळं काही रेडी झाले, पण राधाराणीचा शृंगारच होत नव्हता पूर्ण. अजून काहीतरी राहायचं, ते शृंगार करायला वेळ लागत होता. मग तोपर्यंत इकडं भगवंतानी काय केलं? ललिता सखी होती, ललिता सखी म्हणजे बस. आणि बस म्हटल्यानंतर भगवंत ललिता सखीसोबत झुलन करायला लागले, झुलायला लागले. बाकी सखी झोका द्यायला लागल्या. नॉर्मल वातावरण होतं कुंजामध्ये. आणि इकडं तोपर्यंत नारदजी प्रकट झाले. प्रकट झाले, म्हणले भगवंतांना, हा किती सुंदर म्हणले दिसताय तुमची जोडी, अनुपम माधुरी जोडी म्हणे. किती सुंदर हा सोहळा चालू आहे म्हणे, माझ्या नेत्राचं पारणं फेडलं. भगवंत म्हणले आता काय खरं नाही, हे आलेत म्हणल्यानंतर काहीतरी घोटाळा होणार आहे. आणि बरोबर असं म्हणले. आणि मग थोडा वेळ तिथं बघितलं लीला आणि लगेच कुठं गेले? जिथं राधाराणीचा शृंगार चालू होता तिथं गेले. आणि म्हणे राधाराणीचा शृंगार, हा म्हणे किती सुंदर दिसत आहात आपण. श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी एवढे सगळं आभूषण परिधान केलेत का, सुंदर असं वस्त्र परिधान केलेली आहेत. आणि आजची ही झुलन लीला फारच सुंदर होईल. राधाराणीला फार आनंद होतो असं म्हटल्यावर. पण जास्त स्तुती करायला लागल्यामध्ये काय झालंय काय नक्की, खरे काय गोष्टी सांगा म्हणे, काय झाले? तुम्ही एवढा शृंगार केलाय म्हणले, पण काय उपयोग त्याचा? कुणासाठी कशासाठी? म्हणले का असं का बोलायला लागलाय तुम्ही? चला म्हणे आता तुमच्या डोळ्यांनीच पाहू शकता म्हणे काय झालंय ते. आणि मग राधाराणीला हे होतं की सगळ्या तिथून दोघी तिघी जे शृंगार करण्यासाठी थांबलेले असतात गोपीज, त्यांच्यासोबत राधाराणी चाललेली आहे. आणि जसं राधाराणी तिथं कुंजामध्ये प्रवेश करते तर दिसतंय काय? भगवंत आणि ललिता सखी झोका खेळत आहेत. आणि हे बघून राधाराणीला काही हे होत नाही, मान लीला करते राधाराणी परत. म्हणे तिथूनच राधाराणी माघारी, मला झोका आज इच्छाच राहिली नाही म्हणे माझी हे करण्याची. तर असा राधाराणीचा भाव नाही आहे, पण लीला
आणखी लीलेतला आनंद वाढवण्यासाठी जेव्हा मग अशी मान लीला होणार, मग भगवंत आता सांगितलं ना, सुख कशामध्ये आहे? मनवण्यामध्ये आहे. मग परत राधाराणी माघारी, परत तो शृंगार सगळा नको आहे, हे सगळं काहीच नको आहे. काय झालं? आणि मग परत भगवंत तिकडे गेलेले आहेत आणि परत राधाराणीला मनवत आहेत भगवंत. अशा प्रकारे सुंदर सुंदर लीला, खूप सुंदर राधा आणि श्रीकृष्णांच्या लीला वृंदावन धामामध्ये. हा, तो तर विशेष शृंगार रसामध्ये येत आहे ना ते. तर विशेष भगवंताचं प्रेम राधाराणी प्रती, राधाराणीचं भगवंताप्रती प्रेम. आणि मग कधी कधी त्याच्यामध्ये बासरी असते ना, भगवंताची बासरी, ती कधीच सोडायला तयार नाहीत भगवंत. झोपल्यानंतर सुद्धा अशी छातीवरच बासरी असते, सोडतच नाहीत. मग ते राधाराणी कधी कधी म्हणते, ही वैरी नाही बासरी आमची, वैरीन. जशी सवत असते तशी बासरी आहे म्हणे, हिला थोडंसं बाजूला करा म्हणजे श्रीकृष्ण आपल्याला जास्त वेळ देऊ शकतील. आपल्याकडे बासरी असली की लक्ष कोणाकडेच नाही जात भगवंतांचं, त्या बासरीमध्येच. तंबाखू खाणाऱ्यांचं, ओके, तंबाखू खाणारे पण तंबाखू खिशात घेऊन फिरतात, तर तेवढं पत्नीला सुद्धा फिरवत नाहीत, तसं होऊ शकतं. तर बासरी भगवंतांना अशा प्रकारे ही झुलन लीला झालेली आहे. आणि त्यासोबतच पौर्णिमेपर्यंत ही लीला असते. विशेष करून इस्कॉनमध्ये आपण 5 दिवसाची ही झुलन लीला मंदिरामध्ये प्रत्येक केली जाते. पण वृंदावनमध्ये पूर्ण काही काही ठिकाणी संपूर्ण महिनाभर हिंडोला उत्सव म्हणतात त्याला. काय म्हणतात? झोके मंदिरात नाही, भगवंताचा विशेष एक झोका असतो, त्या झोक्यामध्येच भगवंतांना सजवलं जातं त्याला आणि हे केलं जातं. तर व्रतचे अनेक गीत आहेत वेगवेगळे सुंदर. त्याच्यामध्ये एक आहे की श्रावणाचा महिना काय ते, तेवढं बघूयात आपण आणि थांबूयात. यामध्ये म्हणलेलं आहे, काही सापडे ना. तर ही झुलन लीला झाली आणि त्यानंतर आहे बलराम पौर्णिमा. बलरामजी काय केलेले आहेत की पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णापेक्षा किती मोठे आहेत बलराम? किती? 8 दिवस नाही हो, 1 वर्ष 8 दिवस. 1 वर्षांनी मोठे आहेत, 1 वर्ष 8 दिवस असे मोठे आहेत. हा, रोहिणीच्या गर्भात. तर मिसकॅरेज झालं देवकीचं असं सर्वांना समजतं, 7वा मुलगा मिसकॅरेज झाला अशी बातमी. पण त्यांना संकर्षित केलं गेलेलं होतं, म्हणून त्यांचं एक नाव काय आहे? संकर्षण. गर्भाचं संकर्षण केलं म्हणून संकर्षण. आणि बल, त्यांचं एक नाव बल, बलवान आहेत, खूप ताकदवान आहेत. कारण ही सगळी जी पृथ्वी जी आहे ती कशावरती आहे? अनंत शेषांच्या ह्याच्यावर. तर बलराम आणि राम रममाण करणारे आहेत सर्वांना, वृंदावनवासियांना. तर व्रजवासी कुणाला म्हणतात किंवा वृंदावनवासी कुणाला म्हणतात? एक तर वृंदावनमध्ये जन्म व्हायला पाहिजे, बाहेर तुम्ही असाल तर वृंदावनचं चिंतन जरी करत असाल तर ते खरे वृंदावनवासी. तर भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? मथुरेत. आणि बलरामांचा जन्म कुठे झाला? गोकुळात. मग खरे व्रजवासी कोण आहेत? बलरामच आहेत विशेष करून. तर श्रीकृष्णांचाही झाला, यशोदेच्या पोटीही झाला आणि देवकीच्या पोटीही झाला. 2 श्रीकृष्ण आले जन्माला, माहिती आहे तुम्हाला हे? तर जे देवकीचे होते ते तिकडून इकडं आणले गेल्यानंतर नाही, देवकीचे कृष्ण जे होते आणले, आणि जे यशोदेचे पण होते कृष्ण आणि एक ही मुलगी पण होती आणि मुलगा पण होता. 2 होते, पण हे बऱ्याच जणांना माहितीच नाहीये. 2 होते, तर तो जेव्हा इकडे आणले वसुदेव कृष्ण, तर ते यशोदा कृष्णामध्ये दोघं एक झाले. आलं का लक्षात? वसुदेव कृष्ण आणि किंवा देवकी कृष्ण आणि यशोदा कृष्ण दोघांचे एक कृष्ण झाले, ते वृंदावनातच राहिले.
आणि मग जी मुलगी होती ती तिकडं नेली गेली आणि ती मुलगी मग वरती आकाशात जाते आणि ती हे करते की तुला हे मूर्ख कंस तुला मारणारा दुसरीकडे जन्म घेतलेला आहे. तर बलरामजींचं हे झालेलं आहे. आणि बलरामजी आदी गुरु आहेत, म्हणजे सर्व गुरूंचे मूळ आहेत, भगवंतांचे विशेष. तर जसं वामांगामधून राधाराणी प्रकट होते, वामांगा हे राईट साईडमधून बलरामजी प्रकट होतात. आणि मग त्या बलरामजींचं परत विस्तार आहे, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वासुदेव. हां, वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि अनंतशेष असे 5 विस्तार बलरामांचे. तर आणि परत त्याच्यामध्येही त्यांचेही विस्तार आहेत. परत क्षीरोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू हे बलरामांचे विस्तार आहेत. तसं इकडं श्रीमती राधाराणी आणि राधाराणीचे विस्तार 16,000 राण्या, गोपी राण्या आणि त्यांचे परत विस्तार महालक्ष्मी, परत त्यांचे विस्तार दुर्गादेवी वगैरे असं असं विस्तार 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 इकडेचा विस्तार इकडेचा. पण भगवान श्रीकृष्ण जिथं राधाराणी असते तिथं बलराम नाही, आणि जिथं बलराम आहे तिथं जास्त करून राधाराणी नाही. कारण रसाचं थोडंसं हे होतंय. राधाराणीचा माधुर्य रस आहे, बलरामांचं हा एकत्र आहेत. तर श्रीकृष्ण लीलेमध्ये विशेष करून आणि चैतन्य महाप्रभूंच्याही लीलेमध्ये जेव्हा चैतन्य महाप्रभूंना राधा भावाचं आस्वादन करायचं होतं, तर त्यांनी नित्यानंद प्रभूंना काय केलं की तिथून प्रचारासाठी बाहेर पाठवलं तिथून. आणि कृष्ण लीलेमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी बलराम असायच्या सोबत, गोचारणाला गेले की बलरामांच्या सोबत बलराम असायच्या सोबत, तर तिथं राधाराणी नसायची. तर बलरामांचं विशेष करून बलराम भगवंतच आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय जेव्हा म्हणतो तर 2 वासुदेव आहेत. वासुदेव हां, बलराम, वसुदेवांचे पुत्र त्यांना म्हणायचं वासुदेव. तर हां, वासुदेव. तर 2 वासुदेव झाले, एक बलराम वासुदेव आणि श्रीकृष्ण वासुदेव. मग त्यांच्यामध्ये फरक फक्त रंगाचा आहे. 19-20 का फरक आहे, प्रभुपाद पण म्हणायचे. हां, आणि जे काही जेवढे असुर मारले गेलेले आहेत त्यापैकी 2 असुर बलरामांनी मारले कृष्ण लीलेमध्ये. कुठले कुठले माहिती आहे? त्या दिवशी मी सांगितलं का तुम्हाला? नाही. तर प्रलंबासूर, एक प्रलंबासूर नावाचा असुर मारला, दुसरा धेनुकासूर गाढवाच्या रूपामध्ये होता. तालवनामध्ये जेव्हा फळं खायला गेलेले सगळेजण, तर त्या ठिकाणी गाढवाच्या रूपामध्ये एक असुर राहायचा, त्याचं नाव होतं धेनुकासूर. असं त्याला पकडलं बलरामाने. त्यांनी येऊन पहिल्यांदा बलरामाच्या छातीवरती अशी लात मारलेली होती. बलरामांना काहीच झालं नाही. त्या उलट त्यालाच असं तो दूर जाऊन पडला. त्याला वाटलं की अरे असं कसं, एवढा छोटा मुलगा आहे. आणि परत चौथावरून जेव्हा येतो तेव्हा बलराम असं मागं सरतात, त्याच्या पायाला धरतात, घर 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 फिरतात, असं जोरात सोडून देतात. जसं हे करतो ना आपण लगोर किंवा काय, असं फिरवून फिरवून सोडून देतो. हां, गोफण तसं फिरवलं इतकं जोरात, ते इतकं धाडकन पडला. तालची झाडं होती, पाम ट्रीज, ताल वृक्षाची झाडं, फळं असतात ताडाची फळं. हां, ते गोड असतात, फार सुगंधी फळं असतात. आणि ते झाडावरती पडल्यामुळे सगळे झाडं एकमेकावर पडले धडधड धडधड, आणि त्या फळांचं सगळं चिखल झाला खाली. ते फळं खायचे होते सगळ्या गोप सखांना, पेंदे मंडळींना. आणि मग हे बघून, आवाज ऐकून सगळे त्याचे जे सहकारी होते ते परत यायला लागले. मग परत भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाने काय केलं की आला की घे की फिरव की आपट, घे की फिरव, असं दोघा चौघांना केलं. बाकी सगळे पळून गेले ते वन सोडून. आणि मग ते ताल फळांचं आस्वादन केलं त्यांनी. आणि प्रलंबासूर नावाचा असुर, तर तो बलरामांना दूरवर घेऊन जाऊन मारणार होता. बलरामाने त्यालाच एक असा जोरात ठोसा दिला, त्यालाही मारून टाकलं. तर बलराम साक्षात भगवंतच आहेत. आणि 2 प्रकारचे भगवंत असतात, एक सेव्य भगवान आणि सेवक भगवान. सेव्य भगवान म्हणजे ज्यांची सेवा होते किंवा सेवा केली जाते. हां, जे सेवा स्वीकारतात. कोण स्वीकारतं? श्रीकृष्ण सेवा स्वीकारतात आणि बलराम सेवा करतात, देतात. मग जेवढ्या काही गोष्टी आपण भगवंताच्या सेवेत लावतो त्या सगळ्या गोष्टी बलराम स्वरूप आहेत, बलरामांचा विस्तार आहे. कुठली पण गोष्ट घ्या तुम्ही, हे कपडा घ्या, हा मोबाईल, हे स्टँड, ते मृदंग, हां, सगळ्या ज्या गोष्टी भगवत सेवेत लावतो त्या सगळ्या गोष्टी बलरामांचा विस्तार स्वरूप आहेत. म्हणून आपण कुठल्याही गोष्टीला लात लागली की का पाया पडतात? का पाया पडतात? भगवत स्वरूप आहे ती गोष्ट.
म्हणजे ती बलरामांचा विस्तार आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट, कुठलीही गोष्ट, इव्हन तो चटई पण आपण पायाने अशी ढकलत नाही. बऱ्याच ठिकाणी डोकं काही जण करतात, पाय गुंडाळताना वगैरे थोडं गुंडाळायचं आणि पायाने ढकलत, आपण ढकलत नाही का? तर बलरामांचा विस्तार स्वरूप आहे ती चटई सुद्धा. तर हे पण आहे. आणि दुसरं, 2 असुरांचा वध केला, त्यानंतर द्विविध वानराचा वध केला. द्विविध आरी पण अनेक नाव आहेत बलरामांची सुद्धा. गर्ग संहितेमध्ये फार सुंदर वर्णन बलरामांविषयी एक अध्यायच आहे पूर्ण, गर्ग मुनींनी लिहिलेला आहे. सुंदर सुंदर त्याच्यामध्ये स्तुती केलेली आहे बलरामांची. प्रणाम मंत्र आहेत वेगवेगळे, प्रलंबारी किंवा द्विविधारी असे नावं वेगवेगळे वापरलेले आहेत. तर द्विविध नावाचं माकड होतं वानर. आणि बलराम जेव्हा रासलीला केले, श्रीकृष्ण जसं रासलीला केले तसं बलरामजी सुद्धा रासलीला केलेले आहेत. आणि त्या रासलीलेमध्ये बलरामांच्या गोपी वेगळ्या आहेत, श्रीकृष्णांच्या गोपी वेगळ्या आहेत. आणि बलराम त्या ठिकाणी वारुणी पिलेले होते त्यावेळेस. आता वारुणी म्हणजे दारू नाही बरं का, बऱ्याच वेळेला वारुणी म्हणले की दारू वाटते कधी कधी. तर विशेष पेय आहे, एक फळांचा विशेष. पण त्या लीला रसाचं आस्वादन करण्यासाठी बलराम ते घेतलेले होते वारुणी. तर बलरामांची पत्नी, तर त्या ठिकाणी लीला करत असताना ते वानर काय करत होतं की त्या गोपींकडे वाईट नजरेनं पाहत होतं आणि त्यांना उचलून घेऊन जायला लागलं काही गोपींना तिथून. बलरामाने समजावण्याचा प्रयत्न केला, ते काय ऐकायला तयार नव्हतं. तिथंच बलरामाने त्याचा वध केला. द्विविध वानर, माहिती असेल नाव तुम्हाला, नसेल तर लक्षात ठेवू शकता. त्यानंतर रोमहर्षण सूत, तुम्ही भागवतात ऐकलं? हां, त्यांचाही बलरामाने काय केलं? वध केला. वध. रोमहर्षण सूत जे भागवताचे वक्ता आहेत, ते व्यासासनावर बसून भागवत हे चाललेलं होतं, कथा करत होते. आणि मग बलरामजी त्या ठिकाणी आले. मग बाकीचे सगळे साधू संत उठून उभा राहिले बलरामांना आदर देण्याकरता, कारण भगवत स्वरूप आहेत, भगवंत आहेत, साक्षात भगवंत आहेत बलराम, आदी गुरु आहेत. आणि मग सगळे उठून उभा राहिले, प्रणाम केला बलरामांना. बलरामजी आले, त्यांना आसन दिलं गेलं, आसनावरती बसवलं, त्यांची पूजा केली, स्वागत केलं, स्वागत सत्कार केला, सगळं काही केलं. आणि तो पण इकडून ते हालायला तयार नाहीत, रोमहर्षण सूत. तर ते हालायला तयार नाहीत म्हणून बलरामांनी त्यांच्याकडे बघितल्यानंतर बलरामांना राग आला की शास्त्राचं उल्लंघन आहे. व्यासासनावर बसलेले असताना सुद्धा, कथा चालू असताना सुद्धा जर गुरु आले समोर किंवा भगवंतांचे पालखी चाललेली आहे किंवा भगवंतांचे विग्रह चाललेले आहेत, तर उठून खाली लगेच प्रणाम करायला पाहिजे, साक्षात भगवंत येत आहेत समोर. तर त्यांनी तसं केलं नाही. आणि मग बलरामांनी काय केलं की तिथं कुशग्रास, लव्हाळ्यासारखं एवढं छोटंसं, ते घेतलं आणि असं फिरवलं, तिथं त्यांचा वध केला, रोमहर्षण सूत. तर प्रभुपाद सांगतात त्या तात्पर्यामध्ये की असं का झालं. ते रोमहर्षण सूत, त्यांची जी आई होती ती ब्राह्मण होती आणि वडील क्षत्रिय होते. आई उच्च कुलीन झाली आणि वडील थोडंसं क्षत्रिय कुळातले म्हणल्यावर कमी ब्राह्मणापेक्षा. त्यामुळं त्यांचं डोकं चाललं नाही म्हणे. त्या ठिकाणी प्रभुपाद सांगतात प्रतिलोम का काहीतरी असं शब्द वापरलेला आहे प्रभुपादाने अशा मुलांसाठी. हां, तर आई उच्च कुलीना होती, त्यामुळं शास्त्राचं तर ज्ञान झालं, सगळं त्यांनी घेतलं होतं, पण योग्य वेळेस ते ज्ञान त्यांना, पूर्ण ज्ञान स्मरण झालं किंवा वापरताही आलं नाही. बाकी सगळेजण उठून उभा राहिले पण त्यांना, तर प्रतिलोम असा शब्द वापरलेला आहे प्रभुपादाने असे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी. तर शास्त्रानुसार असं नाही करायला पाहिजे. क्षत्रियासाठी क्षत्रियच हे पाहिजे, किंवा क्षत्रियासाठी त्याच्या खालचे वैश्य चालू शकते मुलगी, पण क्षत्रियासाठी ब्राह्मण नाही. आणि ब्राह्मणासाठी खालची ब्राह्मणच किंवा त्याच्या खालची हे असेल तरी चालू शकते. तर रोमहर्षण सूत्रांचं पण बलरामाने वध केला. आणि वध केल्यानंतर स्वतःच काय केले की तीर्थयात्रेला गेले. मी वध केलाय म्हणून स्वतःच बलराम तीर्थयात्रेलाही गेलेले आहेत. आणि जेव्हा मग, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे दुर्योधन कोणाचा शिष्य होता? बलरामांचा. म्हणजे बलराम दाखवत आहेत इतके इतके दयाळू की ज्याला कोणच स्वीकार करत नाही त्याला बलरामजी स्वीकार करतात, म्हणून तर आदी गुरु म्हटलेलं आहे त्यांना. आणि मग त्यांनी तर हे घेतलेलं होतं की मी युद्ध करणार नाही, महाभारताच्या युद्धात काही त्यांनी भाग घेतला नाही. तर अनेक लीला आहेत बलरामांच्या सुंदर सुंदर. आणि भगवान श्रीकृष्णांची सतत सेवा करायची, आणि भगवंत बलरामांची स्तुती करतात. आणि कृष्ण आणि बलराम
मोठा भाऊ म्हणून. आणि वृंदावनमध्ये जर तुम्ही दर्शन केलं, सगळीकडे बलरामजीचे विग्रह कसे आहेत? कसे आहेत बलराम वृंदावनमध्ये? दाऊजीला गेलतो की नाही आपण? कसे आहेत? मोठे. आणि रंग? दाऊजीला गोरा रंग आहे. बलरामाचा रंग वृंदावनमध्ये जे दर्शन केलं होतं तुम्हाला आठवत नाहीये, काळ्या रंगाचे आहेत. नंदग्राम मध्ये सुद्धा आपण गेलो होतो, 2 असे बासरी घेऊन असे खाली हे लावले. इस्कॉनच्या मंदिरातले गोरे आहेत, पण नाही, दाऊजी मध्ये पण काळेच आहेत बलराम. तर वृंदावनमध्ये सगळीकडे बलरामाचं मंदिर तुम्ही बघितलं, इस्कॉनचं सोडलं तर, बाकी सगळीकडे बलराम काळ्याच रंगाचे आहेत. जे जुने विग्रह आहेत बऱ्यापैकी वज्रनाभ यांनी स्थापन केलेले. का असं काय झालंय? तर विशेष करून भगवान श्रीकृष्ण हे सावळे होते. आणि जर कंसाला कळालं की माझा शत्रू तो सावळ्या रंगाचा आहे, आणि सावळं तर जास्त, नंदाच्या घरात एकच पोरगा असल्यावर लगेच उचलून नेईल, आसूर वगैरे त्यांना समजलं तर. म्हणून बलराम कृष्णाला वाचवण्यासाठी काय केले? कृष्णाचं चिंतन इतकं करून, असंही काही ठिकाणी म्हणलेलं आहे. मग भगवंतांना वाचवण्यासाठी स्वतः पण त्यांनी रंग स्वतःचा सावळा रंग केला. म्हणजे 2 मुले तर कन्फ्युजन होणार, यातला कृष्ण कुठलाही नक्की आणि बलराम कुठलाही नक्की म्हणून. तर म्हणून सगळीकडे सावळ्या रंगाचे विग्रह आहेत. तर नेहमी भगवान श्रीकृष्णांचं रक्षण करण्याचा किंवा इतकं प्रेम करतात बलरामजी. एकदा तर यशोदा मैयाने बांधूनच घातलं होतं श्रीकृष्णांना. आणि मग बलरामजी आले, कोण बांधले कृष्णाला? काय केलंय त्यांनी एवढं? आणि साक्षात भगवंत आहेत म्हणे, ह्याला भगवंतांना बांधून घातलंय कोणी? यशोदा म्हणली, हा भगवंत आहेत का? सगळ्या देवांना माझ्याच घरी अवतार घ्यायचा होता का? म्हणले, मागच्या जन्मामध्ये ते राम होते म्हणे. हा, ते राम होते. आणि तू लक्ष्मण होतास का? म्हणले, ये इकडे, तुलाही बांधून घालते म्हणजे, तुला कळतंय. तिथं ते काही बोलत नाहीत बलरामजी. म्हणून थोड्या वेळाने नंदबाबा येतात आणि मग भगवंताला सोडतात. सगळ्या देवाला माझ्याच घरात अवतार घ्यायचा होता का? म्हणते यशोदा मैया. तर अशा अनेक लीला मैया बलरामजी म्हणतात. आणि बलरामजी श्रीकृष्णासारखे चिडवायचे, यशोदा मैया गोरी आहे, नंदबाबा गोरे आहेत, तूच तर कस काय काळा कस काय, तुला दत्तक घेतलेलं आहे म्हणे सारखं. तू त्यांचा पुत्र नाहीस, तुला दत्तक. मग भगवान तर काय करायचं, रडत यशोदेकडे जायचे, हा मला सारखं चिडवतोय. आणि माती खाल्लेली सांगायचे, मुद्दाम सांगायचे यशोदे. आणि मग भगवान म्हणायचे, नाही खाल्ली नाही. मग यशोदेने करायला सांगितलं की माती तर असणार. मग कृष्णाला मारणार यशोदा, काही ना काहीतरी असं. तर चाड्या करतोय म्हणे हा बलराम सारखं माझ्या. प्रेम तर इतकं होतं, एकमेकाशिवाय राहू शकत नव्हते. काळू बाळू म्हणतात की नाही आपल्याकडे, तसे इतकं प्रेम भगवंतांचं बलरामांचं भगवंतावरती. जेव्हा रुक्मिणी मातेचं पत्र आलं तर भगवंत त्याच लगेच निघून गेले. आणि जसं बलरामानं कळलं की कृष्ण आहेत, तसं बलराम पण मागं पुढं न बघता लगेच मागं रथ काढलाच त्यांनी, की कृष्ण न सांगता मला कसं काय गेला, कुठे गेला, असं कसं काय झालं म्हणून. आणि बलरामांचा जेव्हा विवाह झाला तर त्यांच्या पत्नीचं नाव आहे रेवती मैया. रैवत राजाची पुत्री. आणि ती होती सतयुगातली. आणि सतयुगामध्ये त्यांना पुत्रीसाठी कोण वर निवडायचा म्हणून त्यांना समजेना, म्हणून ते ब्रह्माजीकडे गेले, राजा पुत्रीला घेऊन. आणि ब्रह्माजीकडे गेले, तिथे थोडा काही काळ राहिले, थांबले फक्त ब्रह्माजी भेटेपर्यंत आणि एवढं बोलेपर्यंत. ब्रह्माजीने त्यांना सांगितलं की असं तुमच्या मुलीसाठी योग्य वर बलराम असणार आहेत. हा म्हणे, ते कसं आता? तर त्यावेळेस ब्रह्माजी म्हणतात की तुम्ही आता जेव्हा खाली जाल, आता सतयुग राहिलेलं नाही, आता त्रेता सुद्धा राहिलेलं नाही, आता द्वापार चालू झालेला आहे. आणि त्या द्वापारमध्ये कृष्ण आणि बलराम हे साक्षात भगवंत आहेत, त्यांनी अवतार धारण केलेले आहे. त्यातले जे गोऱ्या रंगाचे आहेत ते तुमच्या मुलीसाठी योग्य वर असणार. आणि हे जातात तर एवढे उंच, ते बलरामजी असे बघतात त्यांच्याकडे, कृष्ण बलराम असे बघत होते वर, इतके उंच होते ते. त्यांनी प्रणाम केला बलरामांना, असं सांगितलं, आणि आता ही माझी मुलगी तुमच्या स्वाधीन करतोय. कृष्ण हसायला लागले, वहिनी साहेब एवढ्या मोठ्या म्हणे आमच्या. आणि बलराम एवढे. बलराम लगेच काय केले, हातावर नांगर, लगेच नांगर असा केला की लगेच तो नांगर असा मोठा होतो बलरामाचा, पाहिजे तेवढा कुठंपर्यंत जाऊ शकतो. बलराम आहेत, नांगर कुठंपर्यंत, जिथंपर्यंत होत्या रेवती मैया उंच होत्या, ते बरोबर खांद्याला असा लावला, थोडासा असा हिसका दिल्यासारखं केलं, ते एवढेच झाले. रेवती बरोबर खांद्यापर्यंत आणून ठेवलं बलरामाने त्यांना. आणि मग आता कृष्ण म्हणले, आता परफेक्ट जोडी झालेली.
तर अशा प्रकारे मग हा हा रेवती माता, बलराम आणि वारुणी. तर ते वारुणी पेय पण आहे आणि वारुणी ह्याचं पण सेवा म्हणजे काय म्हणजे पत्नीसारखं पण हे आहे एक प्रकारे बलरामांसोबत. तर दोन पत्नी पण तिथं म्हणू शकतो आपण, वारुणी आणि रेवती. तर तिथे दोन आहेत टोटा गोपीनाथमध्ये दाखवलेले. बलरामजी असे उभा राहिलेले आहेत, एका साईडला वारुणी आहे, एका साईडला रेवती मैया आहे. तर अशा प्रकारे बलराम जी आहेत आणि बलराम आदिगुरु आहेत. नाहम आत्मा प्रवचनेन लभ्यो. तर आत्मिक बळ गरजेचं आहे, शक्ती कितीही असून चालत नाही. समजतंय ना? शरीराला किती भौतिक आत्मबळ कोण देत आहे? बलरामजी देतात, गुरु देतात, बलरामजी देतात. आणि बलरामांचं आयुध जे आहे हल आणि गदा. तर हल कशासाठी? तर गुरु काय करतात, पहिले हे असतं नांगराने काय करतात, नांगरतात. तर आपली जी काय म्हणतो त्याला, जे आपल्या हृदयरूपी जमिनीमध्ये जे तृण अपराध दुर्गुणरूपी तृण आहे ते बलरामजी गुरु काय करतायत, बलरामजी ते काढतायत नांगराने त्या. आणि ते नांगर म्हणजे हरिनाम आहे सध्या या कलियुगामध्ये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर बलरामजीकडे प्रार्थना करूयात. बलराम पौर्णिमेचा उपवासही करू शकता 12 पर्यंत, पौर्णिमे दिवशी असणार. आणि उद्या झुलन यात्रा स्टार्ट होती. तर तुम्हाला जर झुलन यात्रा करायची असेल तर मंगळवारी किंवा राधा पंढरीनाथ मंदिरामध्ये तर उद्यापासून 5 दिवस होतेच. तुम्हाला जास्त लांब वाटत असेल तर पेनूरमध्येही आपण मंगळवारी करणार आहे झुलन यात्रा. तिथे राधा कुंज विहारी आहेत, तिथेही येऊ शकता. सत्संग केंद्र आहे पेनूरमध्ये. झुलन यात्रा करून भगवंतांना सुंदर झोका देऊन परत तुम्ही फेस्टिवल असणार आहे तिथे, राधा कुंज विहारी झुलन यात्रा. तर बलरामांकडे प्रार्थना करूयात की त्यांनी आपल्याला आध्यात्मिक बळ प्रदान करावं, जेणेकरून ते जसं भगवान श्रीकृष्णांची सेवा करत आहेत तसं आपलंही हृदय शुद्ध होऊन आपणही भगवंतांच्या सेवेमध्ये तत्पर व्हावं यासाठी. हरे कृष्ण. कृष्ण बलराम की, दाऊजी महाराज की, झुलन यात्रा महोत्सव की, गौर प्रेमानंदे. हरे हरे बोल. हरे कृष्ण.